सो हे एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो ॲज यू ऑल नो, माझ्या थंबनेलवरतून तुम्हाला कळलंच असेल की आज माझी युनिव्हर्सिटीची फायनल एक्झाम आहे. सो आम्ही सगळे प्रिपेअर आहोत. बट फायनल एक्झाम असल्यामुळे मला असं वाटलं की तुमच्यासोबत पण हा एक मेमोरेबल डे शेअर करावा. बिकॉज फर्स्ट इयरची फायनल एक्झाम म्हणजे फर्स्ट इयर संपणार आहे. तसं वायवाज अजून बाकी आहे, बट रिटर्न एक्झाम तर लास्ट आहे ना ब्रो. सो त्यामुळे आज ॲक्च्युली बस लवकर येणार आहे, त्यामुळे मला लेट झालं आहे. का लेट झालं? कारण की बस लवकर येणार, माझी काही चुकी नाही. सो चला पटकन जाऊया. And now we are heading towards the exam center and this is our campus. शांत बसा, आमची अभ्यास This is our exam center, मातोश्री आसराबाई दराडे मेडिकल कॉलेज. सो आमचं ॲक्च्युली सेंटर आहे BMS कॉलेज. सो अजून वेळ एक्झामसाठी, म्हणून आम्ही बाहेर बसतो आहे आणि स्टडी करतो थोडी. And this is our center, actually Ayurvedic college. ॲक्च्युली हा कॉमन रूम आहे जिथे आम्हाला सगळ्यांना वेट करायला लागतं टिल द एक्झाम बेल. सो आम्ही इथे बसू. इट्स ऑलमोस्ट 9:24 आणि आता आम्हाला क्लासमध्ये जायचं आहे. सो भेटूया पेपर झाल्यावरती, बघूया सगळ्यांचे रिव्ह्यूज. Much later. So we are finally done with our first year university exams. आणि आता आम्ही हॅपीली चाललो आहोत कुठे, बसचा वेट करा. समोर आमची बस येणार आहे कॅम्पसमध्ये, जिकडे ते दिसतंय ना लिरामचं समथिंग ती फॅमिली. अरे एक बस तर आली पण. सोनिकी कसा होता पेपर? माझी खूप MCQ चुकली यार, 5च MCQ बरोबर आहे. पेपर पूर्ण लिहिलं ना, पास होशील. हो 100%. सो अशाच प्रकारे आपण सगळ्यांचा इंटरव्ह्यू इझी पेपर होता. आम्ही सगळ्यांनी अटेम्प्ट केलं पूर्ण. बघू आता. गर्ल्स तुम्हाला पेपर कसा गेला जरा सांगा. छान गेला मला पेपर. मला पण खूप छान गेलेला. काय मग पास? येस डेफिनेटली. सो सगळ्यांना लागल्यावर नको हे करू. बरं, समृद्धी पण शी इज नॉट टकिंग मी. कसा केला पेपर समृद्धी? एकदम छान होता. पण MCQ थोडेसे ठीक. माझा पेपर कसा होता म्हणलं तर माझा पेपर छान होता आणि छानच होता. आपण साखरेला विचारू तिला पेपर कसा गेला. आमची क्लासची शिया. सो साखरे पेपर कसा होता? मॉडरेट टाईप पेपर होता. आम्ही जसं म्हणजे इमॅजिन केलं होतं तसा पेपर बिलकुल होता, पण ठीकठाक होता. आम्ही सगळं कव्हर केलं. पास? पेपर येस पास. तुमचा? अबाउट यू कसा होता पेपर? CR2 चांगला होता. सो
अशा प्रकारे सगळ्यांनाच पेपर छान गेलेला आहे. अजून पण क्लासमधले माझे क्लासमेट्स आहे. चाकूला काहीतरी बोलायचं. आपण सगळे पेपर संपलेले आहेत आपले, सो आपण आता एन्जॉय करणार आहोत. आणि याच्यानंतर आमची वायवा आणि प्रॅक्टिकल पण आहे, सो बघूया काय होतं ते. सो वायवा अजून बाकी आहे मेरे दोस्त. आम्ही आज ॲक्च्युली आजसाठी ना ड्रेस कोड ठरवला होता. आधी लोक ब्लॅक घालणार होते आणि आधी लोक व्हाईट घालणार होते. सो मी तर व्हाईट घातलेला अजून पण आहे. मग आम्ही फोटोशूटसुद्धा केलं एक. आणि काही अजून लोक आहेत. ऋतू खूप एक्सायटेड आहे माझ्या व्लॉगमध्ये येण्यासाठी. आणि मी भिंतवरती उभी आहे जिच्यावरतून मी अशीच पडू शकते. सो इकडे इकडे नाही आहे. चल इकडे इकडे काय. सो आम्ही अजून काही लोकांचा रिव्ह्यू घेऊन पेपर कसा गेला याच्याबद्दल. सो हे आमचे बॉईज गँग आहे, आमच्या क्लासची बॉईज गँग. तर गाईज तुम्हाला पेपर कसा गेला. आज एवढा घाण लिहिलाय पेपर. हे आमच्या क्लासचे तिसरे CR. पेपर आहे आमच्या क्लासचा. ओके. आणि मी एकदम आता काय सांगू. ओमला कसा गेला. विचारू नको आजच्या पेपर. चांगला नव्हता का. इतकं सुंदर गेला. फर्स्ट टाइम ब्लॉग मध्ये आलो मी. फर्स्ट टाइम 1.5 वर्षात. ते पण जाणार आहे. सो दॅट वॉज ऑल. ते शुभमचं खूप चाललं होतं की मला तू व्लॉगमध्ये कधी घेत नाही, त्याच्यामुळे आज फायनली शुभमला व्लॉगमध्ये घेतलं. आता आपण विचारूया माझ्या वायवा पार्टनरला. सो चला माझ्या वायवा पार्टनरकडे. सो ती आहे शिवा, श्वेता, गौरी आणि माझी वायवा पार्टनर. सो कसा होता पेपर. एकदम मस्त. आणि आता एक्झाम संपल्यानंतर कसं वाटते. खूप भारी. प्रणालीस तर बिझी दिसते. गौरी कसा होता पेपर. गौरी एकदम मस्त होता. कसं वाटतं एक्झाम संपल्यानंतर. काय सांगू. लेकिन वायवा अभी बाकी आहे. होता रुशाली पेपर ठीक का बरं. चांगला नव्हता का. पास होशील ना. श्रद्धा साक्षी तर लिस्ट इंटरेस्टेड दिसते मला जरा. असंच या दोघींना मी विचारणार नाही कारण त्यांना ऑलरेडी विचारलेलं आहे. सो तुम्हाला दोघींना कसं दिलं सांगायचं आहे का नाही सांगायचं आहे. ठीकच होतं. जाऊ द्या. यांच्या एक्सप्रेशनवरतून कळतच आहे कसा होता. आमच्या पुण्या क्लासला ऑलमोस्ट खूप चांगला पेपर गेला होता. सो सगळे पास होणार आहेत चांगल्या एक्झाम. आमचा प्लेन आहे कॅफेमध्ये जायचा. आणि आम्ही पूर्ण कॅम्पसला ट्रॅव्हल करून फायनली गेटपर्यंत पोचलो आहोत. आणि आता हां हिला येऊ द्या. तसं मी आली बरं का ब्लॉगमध्ये. आणि इकडेच बाहेरच कॅफे आहे. सो बस येऊपर्यंत आमचं कॅफेमध्ये कॉफी पण पिऊन होईल. चला तर मग आलो आहोत ब्लॅक कॅफेला. आणि आमच्या सगळ्या मुली ते स्नॅप काढतायत कॉफीसोबत. ज्यांना की बाकीचं काही घेणं देणं नाही. आधी स्नॅप आला पाहिजे मग बाकी सगळे कामं. आणि ऋतू तिला खायचे मंचुरियनची भेळ पण आता घेऊ शकत नाही कारण बस कोणत्याही क्षणात इथे आजी बोलती कोणतरी आजी का बोलती. अशीच बोलते. पेपर खूपच सोपं गेलेलं. खूपच सोपं गेलं. थांबा आता मला जरा स्नॅप काढू द्या. मग फायनली आमची कॉफी वगैरे सगळं पिऊन झालेलं आहे. आणि अजूनपर्यंत आमची बस आलेली नाही आहे. त्यामुळे आता आम्ही ह्या कॅम्पसचा आनंद घेत आहोत. शेवटचा दिवस इथे मस्त काढणार आहोत आणि मग जाणार आहोत घरी. सो भेटूया परत एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.